आता ऑपरेशन टायगर अंतर्गत हिंगोलीचे उबाठाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर हे सुद्धा शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आणि यावर हिंगोलीमधल्या उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। शिवसेनेचे हिंगोलीचे जे उबाठाचे खासदार होते नागेश पाटील अष्टीकर हे देखील आता शिवसेनेत दाखल झाले आहेत। आम्ही टीव्हीच्या माध्यमातून इथं पाहत आहोत ज्या बातम्या, अजूनही अधिकृत काही बातम्या आलेली नाही आणि जर जे जात असेल त्याच्यासाठी वाईट गोष्ट आहे, शिवसैनिकासाठी नाही। शिवसेनेनं सातत्यानं हिंगोलीचा खासदार शिवसेनेचा झाला, याच्यानंतरही होणार आहेत। आम्ही सज्ज आहोत लढाईसाठी। आम्ही आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत आणि उद्धव साहेबाला बी सांगू इच्छितो की आपण कुठेही खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी घेत असे कित्येक खासदार आम्ही तयार करून तुमच्याकडे पाठवू। आणि एखाद दोन गद्दार गेले म्हणजे काय शिवसेनेचा हलकभारी होणार नाही। गेल्या अनेक वर्षात अनेक लोक पक्षातून गेले, त्या लोकांचा काय परिस्थिती आहे तुम्ही या जिल्ह्यात पाहत असता। नाही, एक दोन नाही, परंतु एकाच वेळी 6 खासदार, संसदेतील 6 खासदार आता शिवसेनेत गेलेत। याच्या अगोदरही ह्या घटना झालेल्या आहेत। बरेचदा शिवसेनेचे खासदार पक्षातून गेले, आमदार गेले, पण निश्चितच शिवसेना, हिंगोली जिल्हा शिवसेना आणि हिंगोली लोकसभेतील लोक पुन्हा शिवसेनेचा खासदार निवडून देतील। आपल्या माध्यमातून मला सांगायचंय की खासदारांना निवडून दिलेलं नाहीये लोकांनी उद्धव साहेबाच्या उमेदवाराला निवडून दिलं होतं आणि महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात निवडून दिलं होतं। या लोकांना जर जायचं असेल तर या लोकांनी सगळ्यात अगोदर त्यांच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, खुशाल ज्या पक्षात जायचं त्या पक्षात जावं, निवडणुकीला सामोरं जावं आणि निवडून यावं। निवडून यायचं उद्धव साहेबांकडून आणि नंतर गट स्थापन करून पक्षप्रवेश वगैरे करायचा, हे उद्धव साहेबांसोबतच नाही तर जनतेसोबत, मतदारांसोबत सुद्धा केलेली गद्दारी आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही 100% दाखवू, कारण आम्ही जीवाचं रान करून त्यांना निवडून आणण्याचे प्रयत्न केले होते आणि त्यांना आता शिवसेना काय आहे हे येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देऊ। नक्की शिवसेना काय येणाऱ्याकडे दाखवून देऊ असं म्हणतात। आणखी देखील इथे शिवसैनिक आहेत, इथे काही पिढीजात शिवसैनिक आहेत। तुम्ही शिवसेनेचे जन्मापासून शिवसैनिक आहात, शिवसेनेचं काम करता। आता तुम्ही कोणासोबत आहेत? उद्धव साहेबांसोबत आहेत की अष्टीकर साहेबांसोबत आहेत? म्हणजे कायमस्वरूपी बाळासाहेबांसोबत, उद्धव साहेबांसोबत आहे आणि राहणार पण भविष्यात। खासदार जर जात असतील, गद्दारी करत असतील तर त्यांच्यासोबत एकही शिवसैनिक जाणार नाही। साधा शाखा प्रमुख हिंगोली जिल्ह्यातला खासदार नेऊ शकत नाही आणि मी आपल्या माध्यमातून जर तिकडे गद्दारी करून जात असतील तर त्यांना, त्यांच्यात जर दम असेल तर त्यांनी पुढची लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी शिंदे गटाकडून। निश्चितच हिंगोली जिल्ह्याचे शिवसैनिक त्याला दाखवून देतील त्याची अवकात काय आहे ते। तुम्ही आम्हाला खाव दिले, आम्ही तुम्हाला वादळ राहणार नाही, अशी भावना जी आहे ती शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे। मनीष खरात, न्यूज 18 मराठी, हिंगोली।